नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जून 2020 या कालावधीमध्ये संपुष्टात येत आहे। राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 44 ग्रामपंचायत व 138 वार्डांसाठी 29 मार्च रोजी मतदान होणार असून 30 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे। 6 मार्च 2020 ते 13 मार्च 2020 या कालावधीत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल। 16 मार्चला अर्जांची छाननी केली जाईल। 18 मार्च उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे। दुपारी 3 नंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्ह वाटप केलं जाईल। 29 मार्च रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5:30 वाजता मतदान पार पडेल। 30 मार्चला 44 ग्रामपंचायतींची मतमोजणी केली जाणार आहे। त्यामध्ये टाकळी, लोणी, दहीगाव, हिवरा, दाभा, अडगाव, जावरा, जनुना, ढवळसरी यासह धानोरा, शिकरा, बेलोरा, धामक अशा 44 गावांचा समावेश आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी PZ भोसले यांनी दिली आहे। माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नांदगाव खंडेश्वर तालुक्यात एकूण 44 ग्रामपंचायती असून त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला आहे। त्या 44 ग्रामपंचायती ह्या एकूण 138 प्रभागामध्ये विभागल्या गेलेल्या असून त्यामधून 366 ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक होऊ घातलेली आहे। त्याकरिता निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार दिनांक 6/3/2020 पासून तर 13पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेणे, दिनांक 16/3ला नामनिर्देशन पत्राची छाननी आणि दिनांक 18ला नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दिनांक नमूद केलेला आहे आणि वेळ पडल्यास दिनांक 29/3/2020 रोजी मतदान घेण्यात येईल। या सर्व प्रक्रियेकरता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरता एकूण तालुक्यामध्ये 11 निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली असून औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव खंडेश्वर येथे निवडणुकीची ही सगळं नामनिर्देशन घेण्याची प्रक्रिया पार पडतील आणि त्याच ठिकाणी पार पडल्या जातील। संदेश ढोके, उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, पिंपळगाव, निपाणी।